नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे नंदिनी चपाती सप्लाय. आज मी करत आहे मसाले भात. आता मी कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आवश्यकनुसार. जिरं चांगली व्यवस्थित तडतडली की नंतर टाकायचं लसूण मी काय ठेचून टाकलेला नाही बरं का. मला असंच आवडतो म्हणून मी तसा टाकला आहे. कढीपत्ता भरपूर टाकला आहे कारण की आमच्या घरून मी कढीपत्ता घेऊन आली आहे म्हणून मी भरपूर वापरलेला आहे. घरचा कढीपत्ता आहे, वासही छान येतो. आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 3 ते 4. हिरव्या मिरच्याही झाल्या मस्त तळतळ तळतळ तळतळ. स्वाद पण छान येतोय, तळतळल्या पण आहेत. आता शेंगदाणे. आम्हाला ना मसाले भातामध्ये शेंगदाणे आवडतात बरं का. आता म्हणणार की शेंगदाणे टाकतं का कोणी, पण आम्ही टाकतो. आमच्या जळगावकडे आमच्या खानदेश भागामध्ये शेंगदाणे टाकतात म्हणून मीही टाकते आणि आम्हाला सगळ्यांना आवडतं बरं का. उभा चिरून कांदे टाकलेले आहेत 3. मस्त हलव गरगर 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 कांदे मस्त हलवलेले आहेत. जसं आपण कांदे हलवून जेवढा आपण कांदे हलवू तसे ते मोकळे होतात बघा. कसे टाकले ते कांदे मी आणि आता कसे झाले बघा, वेगवेगळे झालेत ना. त्याच्यामुळे एकसारखं हलवत जायचं मस्त गरगर गरगर. कांदे पण एकजीव झालेले आहेत. शेंगदाणे लसूण जे टाकले मी त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. थोडंसं घरामध्ये हे काय टाकत नाही बरं का, पण होतं अवेलेबल म्हणून मी टाकून दिलं. तसं नाही टाकलं तरी चालते, पण अवेलेबल असलं की समोर असलं की चला बा टाकून देऊ, माझ्या मूडनुसार मी करते. तर ते टाकल्यानंतर परत थोडंसं हलवलं. झालं ना एकजीव आता मस्त. आता टाकते मी टमॅटो. जास्त बारीक टमॅटो मी चिरत नाही बरं का, थोडेसे जाळजाळच ठेवते. टमॅटो होण्यासाठी थोडंसं मी मीठ टाकते. चिमूटभर मीठ टाकले, काही जास्त टाकलेलं नाही कारण की टोमॅटो आणि तो जो मसाला असतो ना त्याला थोडी चव यायला पाहिजे म्हणून. आणि टोमॅटो पण मिठामुळे लवकर विरघळेल. इथं मी पाणी ठेवले गरम याच्यामध्ये ओतायला, आधीच ठेवलं होतं. जेवढं एक जीव करता येईल तेवढं चमच्याने हलत जायचं बरं का. कारण की याच्यामध्ये सगळे मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित लागले पाहिजे, मस्त फ्राय झाले पाहिजे. इतका छान वास सुटलाय ना. अजून याच्यात मसालेही सुद्धा टाकले नाही तरी सुद्धा काय सांगू मी तुम्हाला, अप्रतिम. आता मी मसाले काढते चमच्यामध्ये. 2 चम्मच पोह्याचे चम्मच मिरची पावडर, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद. थोडंफार इकडे तिकडे सांडसूड होते ते डब्यातच होते. हा सगळा मसाला एका साईडला सरकवला आणि थोडंसं ते तेलच घेतलं आणि त्याच्यामध्ये हलो केलं. सगळं एकजीव केलं म्हणजे मसाला जळला नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे ना आपल्याला. कसा वाटतंय मसाला, रंगरूप आलं का नाही त्याला छान. तेल पण छान सुटलंय. तेल सुटल्याबरोबर गरम पाणी ओतायचं. ओतलं गरम पाणीही ओतलं मस्त. आता तांदूळ निवडून घेते बरं का. कोलम तांदूळ आहेत माझे हे. याला निवडायची गरज नाही बरं का, पण तरीसुद्धा मी निवडून घेते. एखादा खडा बिडा कचरा वगैरे असलं तर कसे धुताना नाही दिसत, त्याच्यामुळे हात फिरून घ्यायचं. काही नाही तांदूळमध्ये, मस्त तांदूळ आहेत बघा तुम्ही. आता हे तांदूळामध्ये थोडीशी तुरी डाळ आपल्या अंदाजानुसार, थोडी कमी वाटते थोडी अजून घेते, मिक्स करून घेते. असं हलवून बघायचं. सगळं माझं अंदाजाने असते, असं माप बीप काही नसते. ताटामध्ये तांदूळ डाळ धुता येते का नाही, त्याच्यामुळे पातेले घेतले, पातेल्यामध्ये धुवून घेते. बघा किती धूळ वगैरे पावडर वगैरे लागलेली असते, बापरे. अजून एकदा धुते. आता दिसते का पावडर वगैरे व्यवस्थित निघाले ना तांदूळ. 3 वेळा धुतले बरं का मी. अब तोपर्यंत उकळी आलेली आहे. आपण गरम पाणी वापरलंच होतं. सगळे तांदूळ पात्रातले काढून वगैरे टाकून घेते बरं का. परत एकदा हलवून घेते. तांदूळ मसाले सगळे एकजीव झाले पाहिजे ना आपले. थोडं पाणी कमी वाटते, मग अजून परत थोडंसं टाकलं मी. परत हलवून घेते. प्रत्येक वेळे हलवून घ्यायचं एकच कारण असते की आपल्याला पाण्याचा अंदाज हलवताना समजते, त्याच्यामुळे. मीठ टाकते अगोदर, मीठ थोडंसं टाकलं होतं, त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. परत एकदा हलवून घेते. कसं तेल वगैरे सुटलंय ना छान,
तरीसारखं. कोणाला वाटेल का हा मसाले भात आहे म्हणून. हे टाकलं मी आता कस्तुरी मेथी. माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी टाकली. टाकलं नाही टाकलं तरी चालते, तुमची इच्छानुसार. थोडासा सुहाना मसाला वरतून. कोथिंबीर पण टाका बरं का, माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, संपली. आता तुम्ही टाकणार नाही, तुम्ही टाकणार मला माहिती. माझ्या मैत्रिणी खूप हुशार आहेत. बघा कशी उकळी फुटली आहे मस्त. मग त्याच्यामुळे गरम पाणी वापरल्यामुळे उकळी वगैरे मस्त फुटते आणि मसाले भाताची टेस्ट पण वेगळीच लागते बरं का. थोडासा मी गॅस कमी केलेला आहे, आणखी कसे झाकण लावलं की पाणी वरतून नको यायला म्हणून. रिंग ओली करून घेतलेली आहे. तुम्ही रिंग ओली करून कंपल्सरी लावावी. हवा गॅसमध्ये सॉरी कुकरमध्ये वाफ भरले का नाही हे शिट्टीवर करून लगेच चेक करायचं. 3 शिट्ट्या घ्यायला कशी शिट्टी होती बघा. जशी कुकरची शिट्टी वाजली तसं तो वाफ काय करवते मसाले भाताचा. हा 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 हा. खरं सांगते, तुम्ही हा व्हिडिओ बघूच नका, फक्त असे मसाले भात असे खिचडी करून पहा. मसाले भात हे फक्त पुण्या साईडला इकडे तिकडे बोलतात बरं का. आमच्याकडे ना याला खिचडी म्हणूनच बोलतात. मसाले भात हा का शब्द वापरला आहे कारण की तुम्हाला समजावं म्हणून. वाफ वगैरे निघली तरच झाकण उघडायचं, नंतर रिंग खराब होते. बघा कसा कलर वगैरे आला आहे ना, एक छान. खूप छान खिचडी झाली बरं का. आणि हे आमलेट केलेलं आहे तोंडी लावायला, म्हणजे असावं म्हणून एक थोडंसं काहीतरी. नुसता मसाले भात काय खायचं. भात खूप छान झालेला आहे बरं का. तुमच्याकडे या भाताला काय म्हणतात कमेंट करून सांगा. बाय.